मेकिंग सॅम्पल्स ऑफ नेक एज फिनिशिंगच्या या सेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सेशनच्या शेवटी आपण सक्षम व्हाल फेसिंगचा उपयोग करून नेकलाइन फिनिश करा. टूल्स अँड इक्विपमेंट्स रिक्वायर्ड: लॉक स्टिच स्विंग मशीन 1, आयरन बॉक्स 1, hand needle 1, scissors 1, dressmaker's pin 1 box, long cloth or poplin 1 meter, swing thread 1. आउटसाइड फेसिंग: गारमेंटच्या राईट साइडला आउटसाइड फेसिंग दिसते. हे डेकोरेटिव्हच्या फिनिश म्हणून वापरले जाते आणि नेकलाइन किंवा आर्म होलच्या रॉ एजेस लपवते. आउटसाइड फेसिंग नॅरो शेप्ड फेसिंग किंवा बायास कट फेसिंग असू शकते. हे सुरुवातीला रॉंग साइडला शिवले जाते आणि राईट साइडला पुढे फोल्ड केले जाते आणि गारमेंटच्या राईट साइडला दाखवून फिनिश केले जाते. सेल्फ फेसिंग: सेल्फ फेसिंग त्याच फॅब्रिक पासून किंवा मुख्य फॅब्रिक पेक्षा हलक्या असलेल्या दुसऱ्या फॅब्रिक पासून बनवले जाऊ शकते. डार्कर कलर्स साठी डार्क इंटरफेसिंग निवडले जातात. जर सीम बल्क असतील तर इंटरफेसिंग एज वरून थोडेसे कापू शकते. अन्यथा इंटरफेसिंग सीम मध्ये सीवन आहे. बायास फेसिंग: बायास फेसिंग म्हणजे बायासवर कापलेल्या हलक्या वजनाच्या फॅब्रिकची एक नॅरो फॅब्रिक असते, जेणेकरून ती पूर्ण होईल त्या कर्व्ह प्रमाणे आकार देता येईल. बायास फेसिंगचा वापर बऱ्याचदा शीर गारमेंट्सवर केला जातो, ज्यामुळे दिसणारा वाईड फेसिंग काढून टाकला जातो. मुलांच्या कपड्यांवर बायास फेसिंग देखील वापरले जातात. लाइनिंग फॅब्रिकची बायस स्ट्रीप मोठ्या कपड्यांवरील बल्क आकाराचे फेसिंग काढून टाकू शकते. बायस फेसिंग करण्याची वर्किंग मेथड: बायस पट्टी इच्छित फिनिश्ड विड्थच्या दुप्पट रुंदी आणि 2 सीम अलावन्सची रुंदी कापून टाका. लेंथ सीमलाईनच्या काठाची लांबी अधिक 2 इंच असावी. चुकीच्या बाजूंनी पट्टी अर्ध्या लांबीच्या दिशेने फोल्ड करा. स्टीम इस्त्रीसह दाबून पट्टीला ज्या काठावर बसेल तसा आकार द्या. रॉ एज समान ठेवा. कपड्याला पट्टी बांधा. कडा एक समान ठेवा. नंतर कपड्याला स्ट्रिप स्टिच करा. आतील वक्रांवर बायस स्ट्रिप सुलभ करा आणि बाह्य वक्रांवर ताणून घ्या. गारमेंट सिम अलावन्सेस पेक्षा फेसिंग विड्थ ट्रिम करून सिम अलावन्सेस श्रेणीबद्ध करा. आतल्या बाजूने अर्धा इंच कर्व वर सिम अलावन्स क्लिप करा. फेसिंग आत वळवा आणि शिलाई करा. हे सीम लाईनला आतील बाजूस थोडे रोल करू देईल. कापड उघडताना संपेल आणि 1/4 इंच खाली वळवा. फेसिंगच्या काठाला कपड्याच्या आतील बाजूस स्लिप स्टिच करा. कॉम्बिनेशन फेसिंग: कॉम्बिनेशन फेसिंगला ऑल इन वन फेसिंग असंही म्हणतात. बाही नसलेला ड्रेस किंवा ब्लाउज नीट करण्यासाठी याचा वापर केला जातो. दोन्ही भागांसाठी एक फेस वापरून मान आणि आर्म होल नीट करण्याचे काम कॉम्बिनेशन करते. कॉम्बिनेशन फेसिंगसाठी कार्यरत टप्पे: ड्रेसच्या फॅब्रिक मधून फेसिंग कापून टाका आणि चुकीच्या बाजूने इंटरफेसिंगवर इस्त्री करा. फेसिंगच्या शोल्डरवर शिवण जुळवा आणि जागी टाका.
शोल्डर सीम्स प्रेस करा आणि ओपन करा. कपड्याच्या उजव्या बाजू एकत्र ठेवा आणि शोल्डरच्या शिवणला शिलाई करा. शोल्डर प्रेस करा आणि सीम उघडा. फेसिंगची उजवी बाजू आणि कपडा एकत्र ठेवा आणि नेकलाइन एकत्र करा. नेकलाइनच्या कर्व ट्रिम करा आणि क्लिप करा. कपड्याला सपाट ठेवा आणि आर्म होलला पिन करा आणि मशीनने आर्म होलला शिलाई करा. आर्म होल ट्रिम करा आणि क्लिप करा. प्रत्येक बाजूसाठी पुनरावृत्ती करा. कपडा उजव्या बाजूला वळवा. प्रेस करा. कपड्याच्या बाजूच्या शिवणांना मशीनने शिवा. बाजूच्या शिवण सीम अलावन्सच्या बाजूने आणि समोरच्या आर्म होलच्या खाली उजव्या बाजू एकत्र करा. टिप्स फॉर अप्लाइंग फेसिंग्स. फेसिंग लावण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत. बल्क रिड्यूस करण्यासाठी कपड्यांपेक्षा वजनाने हलक्या फॅब्रिक मधून आकाराचे आणि बायस फेसिंग दोन्ही कापले जाऊ शकतात. जर तुम्हाला पॅटर्न बदलायचा असेल तर फेसिंग आणि इंटरफेसिंग जुळण्यासाठी बदलण्याची खात्री करा. एक फेसिंग इंटरफेस करा ज्यामध्ये बटन होल असतील. आतील बाजूचे कर्व कापून आणि बाहेरील कर्वला खाचा करून फेसिंग स्मूथ आणि फ्लॅट करा. कपड्याच्या बाहेरील बाजूस रोलिंग होऊ नये म्हणून आकाराचे आणि विस्तारित फेसिंग अंडरस्टिच करा. फेसिंगच्या बाहेरील कडा पूर्ण करा. साधारणपणे सीम लागू केलेले समान फिनिश समोरच्या कडा पूर्ण करण्यासाठी वापरले जाऊ शकते. कमीत कमी अवजड सीम फिनिश वापरा ज्यामुळे रेव्हलिंग टाळता येईल. टॅक फेसिंग फक्त शिवणांवर जसे की अंडरआर्म सीम किंवा साइड सीम. कपड्याच्या बाहेरील बाजूच्या काठाला हाताने शिवू नका. हे कपड्यांना एक पकड आणि अनप्रोफेशनल लुक देते. रिकॅप. या सेशन मध्ये आपण शिकलो फेसिंगचा उपयोग करून नेकलाइन कसा फिनिश करायचा. आशा आहे की तुम्हाला या सेशन मधील सगळ्या कॉन्सेप्ट समजल्या असतील. भेटूया पुढील सेशन मध्ये नवीन कॉन्सेप्ट सह.